इथेनॉल का पितो आणि मिथेनॉल का पित नाही हे जाणून घेण्यासाठी अगोदर आपण त्याच्या बेसिकमध्ये जाऊया. आपल्याला थोडी बेसिक अंडरस्टँडिंग आली की एक्झॅक्टली कळायला लागेल की का आपण इथेनॉल यूज करतो, मिथेनॉल का यूज करत. हे मिथेनॉलची बेसिक स्ट्रक्चर आहे. हा मिथेनॉलचा फॉर्म्युला आहे CH3OH, कंडेन्स फॉर्म्युला आहे त्याचा. हा थोडासा एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण लिहिलाय. त्याला आपण वूड अल्कोहोल असं सुद्धा म्हणतो. एक कार्बनवाला अल्कोहोल मिथेनॉल, म्हणजे अल्कोहोलच्या होमोलॉगस सिरीज मधला जो पहिला मेंबर आहे तो मिथेनॉल. दुसरा मेंबर जो आहे तो इथेनॉल. त्याचा फॉर्म्युला आहे C2H5OH, ज्याला आपण स्पिरिट असं सुद्धा म्हणतो. हा त्याचा कंडेन्स फॉर्म्युला, हा थोडासा त्याचा एक्सपांडेड फॉर्म्युला आहे. ओके, CH3CH2OH. या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं, क्विक कंपॅरिझन करायचं मिथेनॉल आणि इथेनॉलमध्ये, तर फॉर्म्युला मिथेनॉलचा CH3OH आहे, इथेनॉलचा C2H5OH आहे. याच्यात एक कार्बन आहे, त्याच्यात दोन कार्बन आहेत. कॉमन नेम मिथेनॉल किंवा वूड अल्कोहोल, तिकडे इथेनॉल किंवा त्यालाच आपण स्पिरिट म्हणतो. टॉक्झिसिटी जर बघितली तर मिथेनॉल इज टॉक्झिक, इथेनॉल इज लेस टॉक्झिक. टॉक्झिक आहे पण लेस टॉक्झिक आहे. ठीक आहे. युज्ड इन ड्रिंक्स, नो. मिथेनॉल आपण ड्रिंक्स मध्ये यूज करत नाही, इथेनॉल यूज करतो. ओके. मेजर डेंजर काय, तर ब्लाइंडनेस, ऍसिडॉसिस आणि डेथ. ब्लाइंडनेस आपल्याला माहिती आहे, ऍसिडॉसिस काय आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया, आणि डेथ तर आपल्याला परिचयाची आहे. ठीक आहे. इथेनॉल मध्ये काय, एक्सेस मध्ये जर आपण इथेनॉल कन्झम्पशन केलं तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं, आणि इंटॉक्झिकेशनसाठी एक वापरलं जातं. इंटॉक्झिकेशनसाठी कसं वापरलं जातं आपण पुढे बघूयात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे इथे एक्झॅक्टली मिथेनॉल आपण म्हणालो की मिथेनॉल टॉक्झिक आहे, इथेनॉल लेस टॉक्झिक आहे. मिथेनॉल एक्झॅक्टली कशामुळे टॉक्झिक आहे, नेमकं आपण मिथेनॉल कन्झ्युम केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण बघूयात. तर पहिल्यांदा मिथेनॉलची एक रिॲक्शन दिलेली आहे तुमच्या समोर. मिथेनॉल जेव्हा आपण कन्झ्युम करतो, आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक अल्कोहोल डिहायड्रोजनेज नावाचा एन्झाईम असतो. एन्झाईम जे असतात त्या एन्झाईमला ते कोणतं काम करतात त्याच्यावरून त्याला नाव दिलं जातं. म्हणजे कुठल्या फंक्शनसाठी, कुठल्या प्रोसेससाठी ते वापरलं जातं त्याच्यावरून त्यांना आपण नाव देतो. म्हणजे एखाद्या इन्व्हर्जन रिॲक्शन मध्ये जर एखादा एन्झाईम वापरला जात असेल तर त्याला इन्व्हर्टेज वगैरे पण म्हणतात. तसं इथं डिहायड्रोजनेज करतो. डिहायड्रोजनेज म्हणजे त्यातला हायड्रोजन रिमूव्ह करतो, म्हणून याला नाव दिलं अल्कोहोल डिहायड्रोजनेज. ठीक आहे. म्हणजे अल्कोहोल मधला हायड्रोजन रिमूव्ह करणं. हायड्रोजन रिमूव्ह करणं म्हणजे काय, ऑक्सिडेशन आहे. थोडक्यात हायड्रोजन रिमूव्ह करणं म्हणजे ऑक्सिजन ऍड करण्यासारखं आहे, ऑक्सिडेशन करणं आहे. तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतंय. कोण ऑक्सिडेशन करतंय, अल्कोहोल डिहायड्रोजनेज नावाचा एन्झाईम, ज्याला आपण प्रेमानं ADH असं म्हणतो. ठीक आहे. मग अल्कोहोलचं म्हणजे मिथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होतं, मिथॅनल तयार होतं. मिथॅनल म्हणजे अल्डिहाइड तयार होतो. ओके. त्याचं कॉमन नेम आहे फार्मा अल्डिहाइड. हा फार्मा अल्डिहाइड सुद्धा टॉक्झिक आहे. पण हे इथपर्यंत थांबत नाही. या फार्मा अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होतं. कोण ऑक्सिडेशन करतं, अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. अगेन इथं पण काय, डिहायड्रोजनेज आहे. डिहायड्रोजनेज म्हणजे तिथले हायड्रोजन परत रिमूव्ह होतात. अल्डिहाइड डिहायड्रोजनेज, ज्याला आपण ALDH असं म्हणतो, हा एन्झाईम काय करतो, त्या फार्मा अल्डिहाइडचं कन्व्हर्जन फॉर्मिक ऍसिड मध्ये करतो. म्हणजे मिथेनॉलचा ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडचा ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे फॉर्मिक ऍसिड. तर फॉर्मिक ऍसिड हा मिथेनॉलच्या ऑक्सिडेशनचा एंड प्रोडक्ट आहे, आणि हा फॉर्मिक ऍसिड अतिशय टॉक्झिक आहे. फॉर्माल्डिहाइड सुद्धा टॉक्झिक आहे, आणि त्याच्यापासून तयार झालेला एंड प्रोडक्ट जो आहे फॉर्मिक ऍसिड, तो सुद्धा टॉक्झिक आहे. तो कसा टॉक्झिक आहे आणि तो नेमकं काय हार्म करतो इथं आपल्याला खाली दिलेला आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट की कॉजेस मेटाबॉलिक ऍसिडोसिस. फॉर्मिक ऍसिड काय करतं, मेटाबॉलिक ऍसिडोसिस क्रिएट करतं. आता ऍसिडोसिस म्हणजे काय, तर आपला जो ब्लड आहे, नॉर्मल ह्युमनचा ब्लड जो आहे त्याचा पीएच असतो, तो पीएच असतो 7.4. तो पीएच, आता फॉर्मिक ऍसिड कोण आहे, ऍसिड आहे. फॉर्मिक ऍसिडचा जो पीएच आहे तो साधारणतः 2.5 ते 3च्या रेंजमध्ये पीएच आहे, किंवा 2 ते 3च्या रेंज मधलं त्याचा पीएच आहे. ब्लडचा पीएच आहे 7.4. ब्लड स्लाइटली अल्कलाइन आहे, आणि फॉर्मिक ऍसिड कम्प्लिटली ऍसिडिक आहे. मग तो ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ब्लडचा पीएच डाऊन व्हायला लागतो. तो ब्लडचा पीएच डाऊन होणं यालाच आपण काय म्हणतो, ऍसिडोसिस म्हणतो. सो फॉर्मिक ऍसिडचं प्रोडक्शन झाल्यामुळं ऍसिडोसिस होतं, आणि आपला ब्लडचा पीएच इतका सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये मियर 0.2चा जरी चेंज झाला तरी ते लिथल आहे, ते डेथ कॉझिंग आहे. ओके. मग आपल्या ब्लडचा जो पीएच असतो तो थोरोली मेंटेन कसा केला जातो, तर आपल्या ब्लडमध्ये बफर नावाचा एक सबस्टन्स असतो. आपण जे जॅम्स, जेलीज वगैरे खूप दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवतो, किंवा सॉस असतात,
ते सॉस इतके दिवस कसे टिकतात, कुठलाही सॉस असा फ्रेशली प्रिपेअर केलेला नसतो, तो बऱ्याच दिवसापर्यंत पासून तयार करून ठेवलेला असतो, तो एवढ्या दिवस टिकतो कसा, तो खराब कसा काय होत नाही, तर त्याच्यामध्ये बफर टाकलेलं असतं. तर आपल्या ब्लडचं पीएच मेंटेन करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये बफर असतो. पण जेव्हा आपण असा फॉर्मिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड होतं, त्याचं प्रमाण वाढतं, तेव्हा काय होतं, ब्लडचा पीएच डाऊन होतो, त्याला आपण ऍसिडोसिस म्हणतो, ऍसिडचं प्रमाण वाढतं. ओके. इनहिबिट्स सायटोक्रोम ऑक्सिडेज इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय, तर मायटोकॉन्ड्रिया हा आपल्या बॉडीमधला एक व्हायटल असा पार्ट आहे की जिथं एनर्जी स्टोअर केलं जातं, त्याला पॉवर हाऊस ऑफ एनर्जी म्हणतो आपण. जर मायटोकॉन्ड्रियावरती इफेक्ट झाला तर आपल्यामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन होणार नाही किंवा एनर्जी स्टोअर होणार नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. डॅमेजेस ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी डोळ्याच्या ज्या नर्व्स असतात त्या नर्व्स डॅमेज करतात, त्याच्यामुळे ब्लाइंडनेस येतो. पुढे अफेक्ट्स ब्रेन, नर्वस सिस्टम अँड व्हायटल ऑर्गन्स अँड कॅन लीड टू कोमा, रिस्पिरेटरी फेल्युअर अँड डेथ. म्हणजे काय होऊ शकतं, ब्रेनवरती परिणाम होऊ शकतो, नर्वस सिस्टमवरती परिणाम होऊ शकतो, अनेक व्हायटल्स ऑर्गनला त्याचा इफेक्ट होऊ शकतो, कोमामध्ये माणूस जाऊ शकतो, रिस्पायरेटरी फेल्युअर म्हणजे श्वास घेण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि फायनली डेथ होऊ शकते. हे सगळं कशामुळं, फॉर्मिक ऍसिडमुळं. आणि फॉर्मिक ऍसिड हा मिथेनॉलचा एंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे. मिथेनॉल पासून फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड पासून फॉर्मिक ऍसिड. ओके. आणि हे सगळं कोण करतं, हे करतं मध्ये प्रेझेंट असलेले एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे मिथेनॉल स्वतः टॉक्सिक नाहीये, कळतंय. मिथेनॉल बॉडीमध्ये गेल्यानंतर बॉडी त्याला काय करते, बॉडीतले जे एन्झाईम्स असतात ते त्याला ऑक्सिडाइज करतात, आणि त्याचं ऑक्सिडेशन झाल्यावर जे प्रोडक्ट तयार होणार आहे ते प्रोडक्ट आपल्यासाठी हार्मफुल आहे. फॉर्माल्डिहाइड हार्मफुल आहे, फॉर्मिक ऍसिड हार्मफुल आहे, तो एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. इथेनॉलच्या बाबतीत मग इथेनॉल पिल्यावरती असं का होत नाही, त्याचं रिझन बघा. हा इथेनॉल, इथेनॉल सुद्धा अगेन जे आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम प्रेझेंट आहेत, कोणते एन्झाईम आहेत, एडीएच आहे, अल्कोहोल डिहायड्रेजनेस, ते इथेनॉलचं सुद्धा ऑक्सिडेशन करणार. पण इथेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर काय तयार होतंय, ऍसिटाल्डिहाइड तयार होतं, ज्याला आपण इथेनॉल असं पण म्हणतो. ओके. ऍसिटाल्डिहाइड, हा ऍसिटाल्डिहाइड एवढा टॉक्सिक नाहीये, हा आपल्याला जास्त प्रॉब्लेमॅटिक नाहीये. त्या ऍसिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं, पुन्हा कोणता एन्झाईम आहे, एएलडीएच, म्हणजे कोण आहे तो, अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. ओके. म्हणजे अगेन अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करणारा तो एन्झाईम आहे. मग अल्कोहोलचं सॉरी अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर तयार काय होतं, ऍसिटिक ऍसिड. म्हणजे इथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं की पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइडचा ऍसिटिक ऍसिड. आणि हा जो ऍसिटिक ऍसिड आहे, हा ऍसिटिक ऍसिड आपल्या बॉडीसाठी इतका टॉक्सिक नाहीये. तो का टॉक्सिक नाहीये, तर तो आपल्या बॉडीमधनं गिवन आउट केला जातो. कसा केला जातो, तर इथं आपल्याला दिलाय, ऍसिटिक ऍसिड इज फार लेस टॉक्सिक, इट एंटर्स नॉर्मल मेटाबॉलिझम अँड इज फायनली कन्व्हर्टेड इनटू. त्या ऍसिटिक ऍसिडचं फायनल कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जीमध्ये, एटीपी मध्ये. म्हणजे जेव्हा आपण इथेनॉल कंझ्युम करतो त्याचं काय होतं, इथेनॉलचं पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइड, त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड, आणि तो ऍसिटिक ऍसिड आपल्या बॉडीमधनं गिव्ह आउट केला जातो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, वॉटरच्या फॉर्ममध्ये आणि एनर्जीच्या फॉर्ममध्ये. त्यामुळं ऍसिटिक ऍसिड तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर राहत नाही, त्याचा तुम्हाला जास्त इम्पॅक्ट होत नाही. ओके. तो नर्व्स डॅमेज करत नाहीये, तो मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये डिस्टर्ब करत नाहीये, तो मायटोकॉन्ड्रियाला डॅमेज करत नाही, त्यामुळे हे लिथल नाहीये, कळतंय. म्हणून इथेनॉल पिणं हे इतकं टॉक्सिक नाहीये, हे काही प्रमाणामध्ये सेफ आहे. पण मिथेनॉल पिणं इज हायली डेंजरस. त्याचं रिझन काय, मिथेनॉलचा एंड प्रोडक्ट जो आहे तो फॉर्मिक ऍसिड आहे, इथेनॉलचा एंड प्रोडक्ट जो आहे तो ऍसिटिक ऍसिड आहे. पुढे जाऊया. मिथेनॉलचं काय होतं बघा आणखीन डिटेलमध्ये, की प्रोड्युसेस हायली टॉक्सिक मेटाबॉलाइट्स, फॉर्माल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड, जे आपण आत्ताच डिस्कस केलंय. फॉर्मिक ऍसिड अटॅक्स ऑप्टिक नर्व, जे ब्लाइंडनेस येतं परमनंट, त्याचं रिझन काय, की फॉर्मिक ऍसिड तुमच्या ऑप्टिक नर्व्स होते अटॅक करतो. इनहिबिट्स मायटोकॉन्ड्रियल रिस्पिरेशन. आता सांगितलं की मायटोकॉन्ड्रिया काय, हा स्टोअर हाऊस आहे एनर्जीचा, पॉवर हाऊस आहे. तर तिथंच जर इफेक्ट झाला तर एनर्जीची शॉर्टेज, सेल्स कांट प्रोड्यूस एनर्जी, आणि एनर्जी जर प्रोड्यूस नाही झाली तर बॉडी सर्व्हाइव्ह कशी करणार, अँड लीड्स टू मेटाबॉलिक ऍसिडोसिस, ऑर्गन फेल्युअर अँड डेथ, जे आपण आत्ताच बघितलेलं आहे. ओके. पुढे बघा, टॉक्सिक डोस. मिथेनॉलचा डोस म्हणजे किती प्रमाणापर्यंत मिथेनॉल हार्मफुल असू शकतं. जर 10 ml मिथेनॉल आपण कंझ्युम केलंय तर तुम्हाला ब्लाइंडनेस येण्याची शक्यता आहे 10 ml पर्यंत. ओके. आपण जे म्हणतो ना, 2 घूट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. 10 ml मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. देख फिर होता है म्हणण्यासाठी डोळेच नसणार, ब्लाइंडनेस आलेलंच असेल, फिर कुछ भी दिखाई नहीं देगा. ठीक आहे. 30 ml जर पिलं तर 30 ml मिथेनॉल मे कॉज अ डेथ. मग 10 ml पर्यंत ठीक होतं ब्लाइंडनेस, 30 ml पिल्यावर तर मग लोक तुम्हाला बघायला येतील. ओके. सो इट इज व्हेरी डेंजरस इन टू स्मॉल प्रोपोर्शन ऑल्सो. म्हणजे 10 ml सुद्धा ब्लाइंडनेस क्रिएट करतं, 30 ml असेल तर डायरेक्ट डेथ. त्यामुळं मिथेनॉल हे हायली डेंजरस आहे.
पुढे कंपॅरिझन, दोन्हीचं कंपॅरिझन बघा. मिथेनॉलचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण मागे बघितलं, मिथेनॉलचा CH3OH आहे, इथेनॉलचा C2. आपण कंक्लूड करतोय त्याचा C2H5OH आहे. ओके, ऑक्सिडेशन प्रोडक्ट. मिथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं की फॉर्मॅल्डिहाइड तयार होतं, त्याचं फर्दर फॉर्मिक ऍसिड, हे दोन्ही पण डेंजरस आहे. ओके, इथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं की ऍसिटाल्डिहाइड, पुढे त्याचं ऍसिटिक ऍसिड, इतके हार्मफुल नाही आहेत. टॉक्झिसिटी, मिथेनॉल एक्स्ट्रीमली हाय टॉक्झिक आहे आणि इथं हा मॉडरेट टॉक्झिक आहे इन स्मॉल अमाऊंट. ओके, पण स्मॉल अमाऊंट मध्ये सुद्धा तो हार्म क्रिएट करतोच, पण इतका नाही जेवढा मिथेनॉल करतो. इफेक्ट ऑन बॉडी, ब्लाइंडनेस, ऍसिडोसिस, डेथ मिथेनॉलच्या केसमध्ये. इथं इंटॉक्झिकेशन, लिव्हर स्ट्रेस, म्हणजे खूप जास्त दारू पिल्यानं त्याचा लिव्हर गेला असं आपण खूपदा ऐकलंय, लिव्हर खराब होऊ शकतो. आणि इंटॉक्झिकेशन काय आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. ओके, मेटाबॉलिझम आउटकम, तर टॉक्झिक आहे, बॉडी कॅन नॉट हँडल. मिथेनॉलला आपली बॉडी हँडल करू शकत नाही, तो ऑर्गन खराब करत जाणार. इथेनॉल मेटाबॉलाइज टू CO2 H2 एनर्जी, म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, पाण्याच्या फॉर्ममध्ये, एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो निघून जाऊ शकतो. बॉडी काही प्रमाणात त्याला टॉलरेट करू शकते. ठीक आहे, पुढे इट्स नॉट द अल्कोहोल इट सेल्फ बट इट्स केमिस्ट्री इन अवर बॉडी दॅट मेक्स द डिफरन्स. वन कार्बन कॅन मेक इंटॉक्झिकेशन ऑर डेथ. म्हणजे एक कार्बनचा जो फरक आहे, मिथेनॉल एक कार्बनवाला अल्कोहोल आहे, इथेनॉल 2 कार्बनवाला अल्कोहोल आहे. तर ह्या दोघांमध्ये फरक काय की एकाने इंटॉक्झिकेशन होऊ शकते, एकाने डेथ होऊ शकते. ओके, इंटॉक्झिकेशन काय आपण बघूयात पुढे. सी, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर मिथेनॉलची विषबाधा झाली तर तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाल ना, तेव्हा डॉक्टर स्वतः तुम्हाला सन्मानाने दारू प्यायला सांगतात. म्हणजे दारूमुळे झालेली विषबाधा क्युअर करण्यासाठी पुन्हा दारूच प्यायला सांगतात. म्हणजे जर मिथेनॉल बॉडीमध्ये गेलेलं असेल आणि त्याची पॉयझनिंग स्टार्ट झालेली आहे तर इथेनॉल तुम्हाला कंझ्युम करायला सांगितलं जातं. इथेनॉल पिल्याच्या नंतर काय होतं तर इथेनॉलचं ऑक्सिडेशन लवकर होतं मिथेनॉलपेक्षा. मग होतं काय की सगळी जी एनर्जी आहे किंवा सगळे जे एन्झाईम्स आहेत ते इथेनॉलला ऑक्सिडाइज करायला लागतील, तोपर्यंत मिथेनॉलचं जे ऑक्सिडेशन आहे ते ऑक्सिडेशन काही काळापुरतं स्टॉप होतं. सी, ओके, बोथ कम्पीट फॉर द सेम एन्झाईम. कोणता एन्झाईम आहे? ADH. सी, इथेनॉल हायर अफिनिटी फॉर ADH आणि इकडे मिथेनॉल लोअर अफिनिटी, कम्पीट्स पुअरली. म्हणजे इथेनॉल आणि मिथेनॉल मध्ये जर कॉम्पिटिशन लागलं तर इथेनॉलचं ऑक्सिडेशन लवकर होतं, तोपर्यंत मिथेनॉलचं ऑक्सिडेशन होणं थांबतं. त्यामुळे बॉडीमध्ये जो काही पॉयझन तयार होणार आहे किंवा फॉर्मिक ऍसिडचं प्रमाण जे वाढणार आहे ते थोड्या वेळापुरतं थांबलं जातं आणि तेवढ्या वेळात आपल्या बॉडीमधनं मिथेनॉल बाहेर काढला जाऊ शकतो. ओके, वेन इथेनॉल इज गिवन इट occupies the enzyme. This slows down methanol metabolism and prevents formation of toxic product, giving time to remove methanol from the body. म्हणजे जे आपण इंटॉक्झिकेशनचं सांगत होतो, तर इंटॉक्झिकेशन म्हणजे काय की मिथेनॉलमुळे जी विषबाधा तुम्हाला होते ती विषबाधा नीट करायची असेल तर काय केलं जातं, इथेनॉलचा डोस दिला जातो. तेव्हा बॉडीमध्ये इथेनॉल जातो, मिथेनॉल ऑलरेडी बॉडीमध्ये आहे, तेव्हा जो ADH नावाचा एन्झाईम आहे तो एन्झाईम काय करतो, इथेनॉलचं ऑक्सिडेशन करायला लागतो. कारण इथेनॉलकडे त्याची अफिनिटी जास्त आहे, ओढ जास्त आहे, इथेनॉलचं ऑक्सिडेशन करायला लागतो. तेवढ्या वेळापर्यंत आपण बॉडीमधला मिथेनॉल काढून घेऊ शकतो आणि माणूस सर्व्हाइव्ह करू शकतो, वाचू शकतो. कळतंय? तर या सगळ्या उदाहरणावरनं काय कन्क्लुजन निघालं की मिथेनॉल आपल्या बॉडीसाठी सेफर का नाहीये, तो इतका टॉक्झिक काय. तर मिथेनॉलचं जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशन होतं, कोण ऑक्सिडेशन करतं, बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले एन्झाईम. तर मिथेनॉलचं फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडचं फॉर्मिक ऍसिड. हा फॉर्माल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड दोन्ही सुद्धा टॉक्झिक आहेत. हे ब्लाइंडनेस क्रिएट करतात, कोमामध्ये जाऊ शकतो माणूस, मायटोकॉन्ड्रियाला हार्म करतात आणि फायनली डेथ